तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी केल्यानंतर कोणत्या महिला पात्र ठरतील आणि कोणत्या महिला अपात्र राहतील, हा एक महत्त्वाचा मुद्दा अनेक लाडक्या बहिणी विचारत आहेत. तर या व्हिडिओमधून आपण नक्की कोणत्या महिला पात्र ठरणार, कोणत्या महिला अपात्र ठरणार, वेबसाईटवरची अधिकृत माहिती आपण पाहणार आहोत. तर बघा, यामध्ये सर्वात पहिला महत्त्वाचा मुद्दा असणार आहे की यामध्ये कोणत्या लाडक्या बहिणी पात्र ठरणार. तर सर्वात पहिला मुद्दा आहे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक. हे एक आपल्याला सर्वांना माहिती आहेच की लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणारी महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी. यामध्ये काही जास्त महिला अपात्र होणार नाही, त्यामुळे ह्याचा काही विषय नाही. त्यानंतर राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त आणि निराधार महिला तसेच एका कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला. आता एक अविवाहित महिला हा पॉइंट का महत्वाचा आहे म्हणजे लक्षात घ्या, जर तुमच्या कुटुंबामध्ये एक महिला आहे किंवा तुमची एक आई आहे आणि आईला त्या दोन मुली आहेत आणि त्यापैकी दोघींचेही लग्न झाले नाही, लग्न झाले नाही, तर एकच जिचं लग्न झालं नाही ती पात्र ठरेल आणि दुसरी अपात्र होईल. त्याच्यामुळे दोन्ही मुली पात्र असतील का, तर दोन्ही मुली पात्र असणार नाहीत. ही एक महत्वाची बाब आहे, ते तुमच्या यामध्ये क्लिअर होणार आहे. त्यानंतर किमान वयाची 21 वर्ष पूर्ण व कमाल 65 वर्ष पूर्ण असावीत. अनेक महिलांचं काय झालंय की त्यांनी काय केलंय, त्यांच्या मुली 17-18 वर्षाच्या आहेत, 19 वर्षाच्या आहेत, तरी देखील फॉर्म भरलेला होता आणि त्यामुळे आता ई-केवायसी केल्यानंतर त्या महिला किंवा त्या मुली अपात्र होणार आहेत, कारण त्या योजनेच्या अटी व निकषांमध्ये त्या ठिकाणी पात्र बसत नाहीत. 21 वर्ष किमान या मुलीचं वय पाहिजे आणि 65 वर्ष जास्तीत जास्त पाहिजे, म्हणजे जे आजी आहेत त्या आजींचं वय 65 वर्षापर्यंत असावे. त्यापेक्षा जास्त वय असल्यास त्या देखील महिला या ठिकाणी अपात्र होणार आहेत ई-केवायसी झाल्यानंतर. त्यानंतर लाभार्थ्याचे स्वतःचे आधार कार्डशी लिंक असलेले बँक खाते असावे. नुसतं बँक खाते असणं आवश्यक आहे का, तर नाही, तर ते बँक खातं आधार कार्डला लिंक असावे. हे देखील अनेक महिलांनी करून घेतलेलं आहे, त्यामुळे यामध्ये देखील अनेक महिला अपात्र होतील असं वाटत नाही. पाचवा महत्वाचा मुद्दा आहे की लाभार्थी महिलाच्या कुटुंबाचे. यामध्ये अनेक महिलांचा एक विषय होता की आमच्या स्वतःचे का आमच्या कुटुंबाचे. आता कुटुंब म्हणजे काय, तर लक्षात घ्या, मी अनेकदा सांगून झाले, परत मी सांगतो की एक रेशन कार्ड म्हणजे एक कुटुंब असतं. तुमच्या रेशनिंग कार्डवर जेवढ्या व्यक्ती आहेत तेवढं तुमचं कुटुंब आहे. मग तुमचं रेशनिंग कार्ड जर एकत्र असेल तर त्या सर्वांचे वार्षिक उत्पन्न पकडून त्या ठिकाणी तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या जर वर गेलं असेल वर्षाला, तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून अपात्र केलं जाणार आहे. यामध्ये ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. आता पुढचा महत्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी घेणार आहोत. तो मुद्दा काय असणार आहे की नक्की यामध्ये अपात्र कोण कोण आहेत. अपात्रतेबाबत आपण बोलूया या ठिकाणी, माफ करा. तर बघा, अपात्र कोण कोण असणार आहे, तर यामध्ये अपात्रतेमध्ये ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा अधिक आहे. हा मुद्दा आपला आता झालेला आहे. 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तुम्ही योजनेचा विषय सोडून द्यायचा आहे. योजनेत तुम्ही काहीही झालं तरी तुम्ही पात्र राहणार नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा, ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे. आता हा मुद्दा एक महत्वाचा मुद्दा आहे. अनेकांना हे आयकरदाताचा विषय माहिती नाही. आयकरदाता म्हणजे काय, तर ITR भरणारं कुटुंब. आता ITR नक्की कोण भरतं हा एक महत्वाचा मुद्दा, कारण अनेक महिलांचं काय झालं माहिती का, की त्यांच्या पतीने ITR भरलेला आहे परंतु त्यांना माहितीच नाहीये. आता लक्षात घ्या, ITR म्हणजे काय, इन्कम टॅक्स रिटर्न. कोण भरतं, ज्याच्या कुटुंबाचे उत्पन्न जास्त आहे त्यांना सरकारला ते पैसे भरावे लागतात, त्याला ITR म्हणतात. परंतु लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, बरेचदा काय झालं असतं, आपल्या कुटुंबामध्ये एखादी लोन फाईल करताना, समजा आपल्याला गाडी घ्यायची आहे किंवा आपल्याला एखादा प्लॉट घ्यायचा आहे किंवा आपल्याला चांगल्या पद्धतीने एखादं कर्ज पाहिजे, तर ते कर्जाच्या वेळेस तुम्हाला ITR भरायला बरेच वेळा लावतात आणि मग आपल्याला तेव्हा कर्ज पाहिजे असतं, तेव्हा आपण या गोष्टींची तपासणी करत नाही आणि आपण आपला ITR 3,000 4,000 काय असेल तो आपण ITR आपल्याला भरलेला असतो. आणि एकदा ITR तुम्ही भरलेला असला की तुमचे लाडकी बहीण योजनेचा विषय संपणार आहे. त्याच्यामुळे तुमच्या पतीला किंवा तुमच्या वडिलांना विचारा की आपण याआधी कधी ITR भरला होता का, तुम्ही एखादी फाईल करताना, एखादं कर्ज प्रकरण करताना ITR भरला होता का, आणि भरला असेल तर योजनेचे पैसे तुम्हाला यापुढे मिळणार नाही. त्याच्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकार, सोपं सांगतो, आणि सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन. म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये कोणीही असं नाही की तुमचा नवराच पाहिजे, तुमचा दीर असेल, तुमचे सासरे असतील, जर ते सरकारी नोकरीला असतील किंवा त्यांना आता पेन्शन मिळत असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे यापुढे मिळणार नाहीत. लक्षात घ्या, पेन्शन वगैरे असेल, ई-केवायसी देखील करायला जाऊ नका, पैसे रिटर्न देखील घेऊ शकता. त्याच्यामुळे ई-केवायसीच करू नका जर कुटुंबात कोणी सरकारी नोकरीला असेल तर. त्यानंतर खालचा महत्वाचा मुद्दा, सदर लाभार्थी महिला
शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात जाणाऱ्या योजना, म्हणजे पॉईंट लक्षात घ्या, मी पूर्ण वाचून दाखवत नाही. जर तुम्हाला संजय गांधी निराधार अनुदान योजना किंवा तुम्हाला जर श्रावण बाळ योजना, कुठल्याही योजना अंतर्गत 1500 रुपयांपेक्षा जास्त लाभ मिळत असेल तर तुम्हाला योजनेमध्ये लाडकी बहीणमध्ये अपात्र केलं जाणार आहे. पीएम किसान नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना 500 रुपये जे आहेत ते 500 रुपये त्यांना चालू राहणार आहेत. त्यानंतर एक महत्वाचा पॉईंट आहे बघा, आता हे खासदार आमदार इथं विषय सोडून द्या. ज्याच्या कुटुंबामध्ये खासदार आहे, आमदार आहे, त्यांनी तर लाडकी बहीण योजना हे विषय पहिल्यापासून सोडून दिलेला बरा आहे. त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य, एक मिनिट मी तुम्हाला वर घेऊन दाखवतो की ज्यांच्या कुटुंबातील सदस्य बघा, हे भारत सरकारच्या एखाद्या बोर्डाच्या अंतर्गत, कुठल्याही बोर्डाच्या अंतर्गत कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक किंवा काय आहेत का, नसतं शक्यतो कोणी, आणि असेल तर पात्र ठरणार. आणि हा महत्वाचा शेवटचा पॉइंट आपला, ज्यांच्या कुटुंबाकडे 4 चाकी वाहन, ट्रॅक्टर वगळून, लक्षात घ्या या ठिकाणी ट्रॅक्टर असेल तर टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही, तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतील. पण ट्रॅक्टर वगळून जर 4 चाकी वाहन तुमच्याकडे एखादं असेल, आता यामध्ये काही प्रमाणात हे देखील बोललं जातं की ज्यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हावा म्हणून एक टमटम घेतलं असेल, छोटं पिकअप असेल, तर त्या देखील लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे चालू राहतील. परंतु ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, चांगलं मस्तपैकी स्कॉर्पिओ वगैरे आहे, अल्टो वगैरे आहे, तर जे सेकंड घेतलेलं असेल तरी देखील तुम्हाला योजनेतून अपात्र केलं जाईल. याच्या व्यतिरिक्त लाडकी बहीण योजनेमध्ये कोणत्याही नवीन अटी टाकल्या गेल्या नाहीत. अनेकांनी सांगितलं की नवीन अटी का नवीन अटी वगैरे काही नाही. याच अटी आहेत. लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर आपण पाहिलेल्या अटी आहेत, या कुठेही वेगळ्या वेबसाईटचा विषय नाही आहे. आणि यामुळे लक्षात घ्या, या 60 अटी किंवा 60 अपात्रतेमध्ये तुम्ही जर अपात्र असाल तर योजनेचे पैसे तुम्हाला मिळणार नाहीत. बाकीच्या तुम्हाला काहीही विषय येणार नाही. अर्ज प्रक्रिया बघा, सध्या अंगणवाडी सेविकांकडे ही अर्ज प्रक्रिया सुरू होती, आता ती बंद झालेली आहे. परंतु लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी केल्यानंतर एवढ्याच महिला अपात्र होतील, बाकीच्यांना योजनेचे पैसे मिळत राहतील. तुम्हाला याबाबत काय वाटतं? तुम्ही कोणत्या अटी व निकषांमध्ये अपात्र बसता का? किंवा तुमचे जे काही प्रश्न असतील ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि व्हिडिओ शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजना आणि इतरही योजनांचे अपडेट सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने मिळणार आहेत. भेटूया पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत जय महाराष्ट्र.